एल्फिस्टन ब्रिज बंद करण्यावरून आता पोलीस आणि स्थानिक सध्या आमने सामने आलेले आहेत। पुनर्वसन याच भागामध्ये करा या मागणीवरून आता स्थानिकांनी आंदोलन सुरू केलेले आहे। गेल्या एका तासापासून पोलीस आणि MMRDAच्या अधिकाऱ्यांकडून नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय। सोमवारी चर्चेसाठी बैठक आयोजित करू असं MMRDA अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। ब्रिजचं काम सुरू न करू देण्यावरती स्थानिक नागरिक मात्र ठाम असल्याचं पाहायला मिळतं। आपले प्रतिनिधी ऋतिक जे आहेत ते आपल्या सोबत सध्या घटनास्थळावरून लाईव्ह जोडले गेलेले आहेत। ऋतिक, सध्या नागरिकांची काय मागणी आहे, या संपूर्ण प्रकरणावर तोडगा निघू शकलाय का? सध्या नागरिकांची काय भूमिका आहे आणि अधिकाऱ्यांकडून त्यांना काय आश्वासन देण्यात आलंय? नक्कीच सचिन, जो एल्फिस्टन ब्रिज आहे तो शिवडी आणि वरळी जो कनेक्टर आहे तो बनतो, यामुळे तोडण्याचं काम आजपासून सुरू होणार होतं। आज 9 वाजेपासून हा ब्रिज तोडण्यात येणार होता, मात्र जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्याकडून या कामासाठी मोठा विरोध पाहायला मिळतोय। हे जो ब्रिज तोडला जाईल त्यासोबतच आजूबाजूच्या ज्या जवळपास 19 बिल्डिंग्स आहेत त्या बिल्डिंग्स सुद्धा यामध्ये तुटल्या जात आहेत। स्थानिकांचं हेच म्हणणं आहे की तुम्ही रोड बनवा, रोड हा एल्फिस्टन ब्रिज तोडा, मात्र सुरुवातीला आमचं पुनर्वसन या भागातच करावं असं त्यांची मागणी आहे। MMRDAचे अधिकारी म्हणत आहेत की आजूबाजूला तुमचं पुनर्वसन करूयात 5 ते 10 किलोमीटरच्या परिसरामध्ये, मात्र हे जे रहिवासी आहेत ते म्हणताय की याच भागामध्ये प्रभादेवी परळ या भागामध्येच आमचं पुनर्वसन करावं। आज 9 वाजेपासून या पुलाचं पाडकाम सुरू होणार होतं। आपण समोर JCB बघू शकतो, हे JCB या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं आणि हे डिवायडरचं काम देखील सुरू करण्यात आलं होतं, मात्र या ठिकाणचे जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला, या ठिकाणी मोठं आंदोलन उभारण्यात आलं आणि त्यानंतर आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघतोय आता जवळपास 1 तासांपासून हे नागरिक या ठिकाणी ठिय्या आंदोलन देत आहेत, भर रस्त्यावरती बसलेले आहेत। MMRDAचे अधिकारी जे साईडला राहून आपल्या वरिष्ठांशी बोलताय, यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करताय, मात्र हे स्थानिक जे रहिवासी आहेत त्यांचं म्हणणं आहे की आमचं आधी पुनर्वसन करावं आणि मगच ब्रिज तोडावं। आपण त्यांच्याकडून त्यांच्या मागण्या जाणून घेणार आहोत। ताई, काय सांगाल, तुम्ही आता रस्त्यावर बसलेला आहात, MMRDAचे अधिकारी तुमच्याशी चर्चा करताय मागच्या 1 तासापासून, काय त्यांनी सांगितलं आणि काय तुमची भूमिका? आम्ही अजून गेलोच नाही ना, चर्चा करणारे आमचे मॅडम गेले आहेत, त्या बोलतात, आता काय सांगतात ते आम्ही त्याची सांगत आहे की आम्ही ब्रिज आता तोडतो, 2 दिवसांनी बैठक बसू, असं थोडी आहे। उद्या तुम्ही ब्रिज तोडायला सांगाल आम्हाला जायला, असं नाही होत। आम्ही आज उतरलोय ना, तुम्ही आज आम्हाला निर्णय लेखी द्या, विथ स्टॅम्प द्या। उद्या तुम्ही लेखी द्याल आणि बोलाल की नाही आम्ही काही केलंच नाही, विथ प्रूफ, आम्हाला स्टॅम्प प्रूफ पाहिजे, लेखी पाहिजे, आम्हाला आमचं पुनर्वसन त्याच जागी करून हवं, नाहीतर आम्ही नाही हटणार या ठिकाणी। आता आम्ही या बाजूला आला तर परत तिकडे बुलडोजर आला, तिथे जो हटवला होता तो परत आता तिकडे गेलेत। धावत जाणार का आम्ही ह्या साईडला, आता पलीकडे आम्हाला परत जावं लागेल, मग आम्ही काय करायचं? हे खोटं, आम्ही जेव्हा थांबलो तेव्हा नाही बोलले आणि आता परत ते चालू करतात हे काम। त्यांनी ते असं म्हणताय का छोटं मोठं काम आम्ही सुरू करणार आहोत, मग काय तुमची भूमिका? पण नाही असं नाही करत, कारण आता बघा त्यांचं एवढं प्रोजेक्ट होतं, आमच्याशी बोलले का ते? कधी नाहीच बोलले। मग आता पुढे काय करणार ते कसं आम्हाला कळणार? मग आम्हाला फसवणारच ना। घरं कुठे देत आहेत ते? आम्हाला घरं देतात, त्यांच्याकडे घरच नाही बोलताय, घरच नाही त्यांच्याकडे, नाहीये ते म्हणतात की आम्हाला अजून काही त्यांनी सांगितलंच नाही आणि त्यांच्याकडे घरच नाहीये। एकदा मीटिंग झाली त्या बोले आम्ही निवेदन लिहून दिलंय, तुमच्या मागण्या सांगा, आम्ही मागण्या केल्या पण त्याचा रिप्लाय नाही दिला अजून आम्हाला। घरांच्या बदल्यात तुम्हाला काय देणार? आम्हाला घरांच्या बदल्यात घरच पाहिजे ना जास्त करून, पण पैसे देत पैसे बोलले पण ते कमी बोलले, आता बोलतात नाहीच बोललो म्हणून आम्ही कमी म्हणून। 25 लाखात थोडी येणार का घर आम्हाला? इकडे मुंबईमध्ये आम्हाला पैसे नको, आम्हाला इथे घर द्या। नक्कीच ऋतिक, या संपूर्ण घटनेवरती आपलं लक्ष जे आहे ते असणारच आहे। वेळोवेळी अपडेट ही घेत राहू। धन्यवाद सध्या सविस्तर माहितीसाठी।